गुड इव्हनिंग. 7वीची मराठी मीडियमची मुलं, आज आपण इंग्लिश पाहणार आहोत. इंग्लिशचा तुमचा अर्धा धडा झालेला होता, बरोबर ना? कुठला धडा माहिती आहे ना अर्धा झालेला होता? कितवा? लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. याचे आपले 2 पेजेस झालेले होते. याच्या पुढचे 2 पेजेस आज आपण शिकून टाकूया, म्हणजे तुमचा हा धडा कंप्लीट होईल. ओके. ताकुलका आणि दुसरी जी होती का, तिचं नाव, एक मिनिट हा, मलाशा. या दोघांचे पॅरेंट्स एकमेकांच्या समोर आले. पुढचं पेज बघा. वन वर्ड बॉट टू बॅक अनदर. एक बोलायला लागला की दुसरा त्याला प्रत्युत्तर देत होता. अँड द वुमेन बिगेन टू कॉरल. दोघींच्या मम्मी एकमेकांशी भांडायला लागल्या. का? तर तुझ्या मुलीने माझ्या मुलीचा फ्रॉक खराब केला, माझ्या मुलीने तुझ्या मुलीचा फ्रॉक खराब केला, अशा वर्णात भांडायला लागल्या. द मॅन टू रन आउट अँड बी क्राउडेड गॅदर इन द स्ट्रीट. त्यांचा तो गोंधळ पाहून रस्त्यावरची माणसं सुद्धा जमा झाली. मोठी गर्दी तिथे जमा झाली. ऑल वेअर क्राईंग. दोघी पण जोरजोराड्या ओरडत होत्या. अँड नोबडी कुड हेअर हिज नेबर. दोघी सुद्धा त्यांची भांडणं जी चाललेली होती, आपल्या शेजाऱ्यांचं अजिबात ऐकत नव्हत्या, आपलंच काय ते करत होत्या. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. एकमेकांना ओरडत होत्या, एकमेकांना दोष देत होत्या. स्कोल्डेड म्हणजे ओरडणे, कर्स म्हणजे शिव्या शाप देणे, एकमेकांची बुराई करणे. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश. एक माणसाने तेवढ्या दुसऱ्या माणसाला धक्का दिला. कदाचित ते त्यांच्या घरातले असावेत. अँड द फाईट हॅड बिगन. आणि दोघांमध्ये मारामारी चालू झाली. वेन अकुलकास ग्रँडमदर कम आउट. अकुलकाची तेवढ्यात आजी बाहेर आली. शी स्टेप इन टू मिडेस्ट ऑफ द पेझंट्स. तिथे जे काही चाललेलं होतं त्याच्यामध्येच तिने पाऊल टाकलं. मध्येच जाऊन त्यांच्या उभी राहिली दोघांच्या पण. अँड बिगेन टू टॉक देम. आणि त्या दोघांशी बोलू लागली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. अरे काय करता तुम्ही हे? कन्सिडर द हॉलिडे. अरे आज सुट्टीचा दिवस आहे. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. अरे आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. आज ईस्टरचे दिवस चालू आहेत, सुट्टीचे दिवस चालू आहेत. आनंद व्यक्त करायचं सोडून काय तुम्ही पाप करत बसलेत? काय हे पाप करत बसलेत तुम्ही? दे पेड नो अटेन्शन टू बी ओल्ड वुमॅन. त्या दोघांनी सुद्धा त्या म्हाताऱ्या बाईकडे बघितलं नाही, तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. शी वुड नेवर हर स्टॉप देम. अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. शी वुड नेवर have stopped them. It had not been for अकुलका and मलाशा. त्या दोघांची मारामारी चालूच होती. ती मध्ये त्यांच्या पाय घालत होती, त्यांची पाय थांबवत होती, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होती, पण ते दोघं काही ऐकत नव्हते. If had not been for Akulka and Malasha, while the woman exchanged word, Akulka whipped off her dress and went back to the puddle in the lane. तेव्हा तिने त्यांना प्रयत्न करत होती ती थांबवायचा. इफ हॅड नॉट बीन फॉर अकुलका अँड मलाशा. पण तिथे मात्र ज्यांच्यावरनं भांडणं चाललेली होती, त्यांच्या भांडणातल्या ज्यांची भांडणं चालली होती, ज्यांच्यावरनं भांडणं चाललेली होती, आता दोघी तर तिथे दिसतच नव्हत्या. while the woman exchanged a word, अकुलका whipped off her dress. त्या दोघींची एकमेकांना दोघी त्या बायका भांडत होत्या. अकुलकाने आपला ड्रेस पुसला आणि वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि पुन्हा त्या डबक्याजवळ गेली अकुलका. शी पिक द पेबल अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड, सो लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. while she was scratching Malasha come up and began to help her. She picked up a chip and widened the reel. शेवटी अकुलका एकटीच होती, त्यामुळे तिने काय केलं, रस्त्यावरचं दगडी काढून अशी बर्फामधून शोधून उचलत होती आणि ती त्या डबक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात मलाशा तिथे आली. मलाशा तिची मदत करू लागली.
ती सुद्धा तिला दगड काढून देऊ लागली आणि दोघी त्या डबक्यामध्ये जोरजोराने दगड फेकू लागल्या. इथे मात्र द पेझंट्स हॅड बीन बिगन टू फाईट. या पालकांची मात्र भांडणं चालूच होती. तिच्या दोघांच्या पण पालकांची भांडणं चालूच होती. जस्ट as the water went down to reel towards the place where the old woman was trying to separate the men, the girls ran, one of the one side of the reel, the other from the other side. ज्यावेळेस ती वृद्ध स्त्री त्या दोघांची भांडणं सोडवत होती, तिकडे त्या बायकांची भांडणं चालूच होती, तेव्हा मात्र त्या दोघी तिथून अचानक निसटलेल्या होत्या. आणि पुन्हा जिथून ते स्ट्रीम वाहत होते, जिथून ते छोटे छोटे प्रवाह वाहत होते, त्या प्रवाहाच्या दिशेने खेळायला गेलेल्या होत्या. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. तेवढ्यात अकुल्का म्हणाली, मलाशा बघ ते बघ ते बघ. मलाशा wanted to say something herself but could not speak for a laughter. मलाशा तिला काहीतरी सांगू शकत होती, सांगू पाहत होती, but could not speak for a laughter. The girls were running and laughing at the ship which was bobbing up and down the reel. They ran straight to the crowded of the peasants. The old woman saw them and said to the peasants. त्या दोघीही त्या रीलवरती त्या पुन्हा त्या डबक्याजवळ खेळण्यामध्ये गुंग झाल्या होत्या, एकमेकांबरोबर खेळत होत्या. त्या गर्दीतून वाट काढून त्या तिथे निघून गेलेल्या होत्या. हे त्या वृद्ध स्त्रीने पाहिलं आणि ती त्यांना म्हणाली, सी शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन. एवढी मोठी माणसं झाली तरी तुम्हाला अक्कल नाही. दैवी गुणधर्म तुमच्यात उतरलेत. मोठी झाल्यामुळे तुम्हाला समजतंय तरी तुमच्यामध्ये बरंच काही समजण्यासारखं आहे. You have started fighting an account of those two girls and they have long ago forgotten it. त्या दोन मुलींमुळे तुम्ही इथे भांडत बसलाय आणि त्या दोघी ती भांडणं विसरल्या सुद्धा. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. तुमच्यापेक्षा त्या दोन लहान मुली बऱ्या, ज्यांना तुमच्यापेक्षा पण शहाणपण आहे. बघा छानपणे खेळतायत त्या दोघी पण. द मॅन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे लेफ्ट अशेम्ड. त्या सगळ्या माणसांनी एकमेकांकडे पाहिलं जे भांडणं करत होते आणि लाजिरवाने होऊन तिथून ते दोघं पण ते सगळेजण तिथून निघून गेले. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म. एकमेकांकडे बघून हसले आणि पुन्हा आपल्या शेताच्या कामामध्ये गुंग होण्यास निघून गेले. आपल्या शेतातली कामं करण्यासाठी निघून गेले. ओके, याच्या बाजूला जे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. इथे तुमचा धडा संपलेला आहे. बाजूला बघा छोटे छोटे प्रश्न आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत. मी तेवढंच फक्त स्क्रीनशॉट पाठवतोय. मराठी मीडियमची मुलं तेवढंच तुम्हाला करायचं आहे. ओके, थँक्यू.